आजचा अभंग जो कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला आहे तो अभंग जगद्गुरु तुकोबारायांनी हिंदवी स्वराज्याच्या राजाला महाराष्ट्राच्या मातीबद्दल जागृत करण्यासाठी निवडला आहे बेटा। काय करावं लागेल? राजा धर्मरक्षणाचं कार्य करण्यासाठी तुम्हाला पाखंडी वृत्तीचं खंडन करावं लागेल आणि धर्मशास्त्र, न्यायशास्त्र, नीतिशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र या सगळ्या शास्त्रामध्ये पाखंडाचं खंडन हा सगळ्यात मोठा वैभवाचा वाटा आहे आणि तो ज्याच्या वाट्याला आला राज या विश्वातले सगळ्यात मोठे। जाऊ द्या, विषयांतर होईल माझं। इकडे गेल्यानंतर जे मेन गाभा राहायचा तो आपला विसरून जाईल आणि मग पोरं नाराज होते। चला, दोन घराण्याची परंपरा, आपल्या घराण्याच्या परंपरेला मी आत्ता बोलून गेलो सुरुवातीला। मावशी आवाज येतोय ना? फवारा मारायची गरज नाही ना? नाही, माझ्याकडे ती बी आहे, पण आजच्या दिवस नको, मोर्चा बारीच बघू, मोर्चा बारीच नक्की बघू। हा, दोन घराण्याची परंपरा आहे। मी आत्ता बोलून गेलो, साधू जन्माला येईल पुण्य आहे, संत जन्माला येईल पुण्य आहे, शूर जन्माला येईल पुण्य आहे, वीर जन्माला येईल पुण्य आहे आणि देशभक्त जन्माला येईल हे सुद्धा पुण्य। पुण्याच्या व्यतिरिक्त कोणी जन्माला येत नाही। दोन घराण्यामध्ये दोन लेकरं जन्माला आले। पहिला घराणा राजा सिंदखेड आणि त्या राजा सिंदखेड मध्ये जाधव। काय परंपरा होती, मी नेहमी सांगत असतो, माय पोरगा पाहिजे, पोरगा पाहिजे, पोरगा पाहिजे, पोरायसाठी लेकीला गर्भात मारू, वंशाच्या दिव्या पाहिजे नको पण ती विजवू, वंशाच्या दिव्या पाहिजे नको पण ती विजवू आई। सगळ्यात पहिली क्लिप युट्यूबला माझी ही पडली, त्याच्यानंतर नाही, एवढीच पडली। पण मा जन्माला आणायची असेल तर लेकीला अंग कान कान कान। एक मुलगी जर सिंदखेड राजाला जाधवांच्या घरात जन्माला आलीच नसती तर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब जन्माला आलीच नसती। मुलगी सगळ्यात महत्वाची। 5 वर्षाचं वय पुरीचं आहे हो, आणि इकडे 7 वर्षाचा पोरगा आहे। पाहता पाहता मित्रत्व जमलं, 12 वर्षाचा पोरगा झाला, 10 वर्षाची 9 वर्षाची मुलगी झाली आणि दोन्ही मित्र एके दिवशी येणाऱ्या रंगपंचमीच्या सणाला, येणारी रंगपंचमी 5 मार्चला आहे बाबा, येणाऱ्या रंगपंचमीच्या सणाला 2 मित्र एका जागेवर भेटण्याचं ठरलं। कारण की एकाच दप्तरामध्ये, एकाच नोकरीमध्ये काम करणारे, एकाच खात्यामध्ये काम करणारे जर 2 मित्र असतील तर मित्र माणसाला भेटायला जातात, हा नियम आहे। जर दोघंही शिक्षक असतील तर रविवारी ते दोघं एकमेकाला भेटल्याशिवाय राहत नाहीत। कुठे भेटतात मला माहित नाही, पण भेटल्याशिवाय म्हणजे तुमची रेंज अजून चांगली आहे। दोन्ही मित्र दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा। दोघांनाही जहागीर आहे, एकीकडे निजामाची आहे तर दुसरीकडे निजामाचीच आहे। सूत्र पहा, एकीकडे राजा सिंदखेडचे सरदार आणि दुसरीकडे दौलताबादचे सरदार। दौलताबादचे सरदार होते ते नावाला मोठे, संपत्तीत खोटे, आणि सिंदखेडचे सरदार होते नावालाही मोठे आणि संपत्तीतही मोठे। म्हणून कधी सुद्धा तुमच्या घरात पुरी आहेत ना? हो, पुरुष मंडळ पुरी आहेत ना? तुमची मुलगी जर देत असाल तर तुम्ही त्या मुलीला कसं घर पाहता? जाऊ कमी घरी मासे धरून आणल्यावर कोण बसले तुम्ही? हा, शिवजयंती धरून आणल्यावर नाही, आता पोत नाचलेत लेकरं, आता निवांत बसले, जरा तुम्ही बोला ना। मग मुलीला ठिकाण पाहताना कसं पाहता? होय आत्या, शांता का? होय सुलोचना ताई, संगीता मावशी, पोरीला ठेपा पाहताना आशा पिढे घेतात। काही झालं तरी बबली नौकरदारालाच अगं येडी हळद
10 वर्ष झाले केंद्र आणि राज्य शासनाच्या भरत्या, जे महिला लेकरं भरत्या करून लागले ते पोलिसातच. मग आता जेवढे लागले त्यांना 3-3 ठेपे. चौदार कुठे आपल्या इथलेच आहेत ना? नक्की आपल्या इथले. आता एका गावात मी भागवताला गेलो आणि परंपरा आहे ते भागवतात नारळ ठुते. नारळ ठुल्याचा परिणाम असा असतो की बाबाच्या त्या भागवतात नारळ ठुलं आणि ते नारळ घरी नेलं म्हणजे मग घरच्या नारळावनी डोक्याच्या पोराचं लगन असा भ्रम कोणी घातला. एक म्हातारी माझ्याकडे आली आणि ती म्हणली बाबा. म्हणलं काय? म्हणली नारळ. मी म्हणलं आजी मी नारळ देत नाही आणि जर कोणाला द्यायची पाळी आली तर मी बेलेश्वरला पाठवतो, इकडं नाही देत. ज्याचं काम ते नाही करावं मोघम कशाला. इकडं देत नाही मी. तरी ती म्हणली नाही ना तुम्ही त्यांचे दोस्त आहेत आणि तुम्ही भागत करतात मग तुम्ही द्या. आता मी असा बिलिंदर आहे, मला जर एखाद्याने पैसे दिले का मी नारळ नाही दोऱ्या गंडे सुद्धा करीन सुरू. दिले बा नारळ. पण आता ते मला राहा ना. मी म्हणलं नारळ नेमकं कशाला पाहिजे? ती म्हणली काही नाही बाबा माझ्या बाळूचं लग्नच व्हायना. खाली पाथी माझ्याकडे पाथी 3000 500-500च्या 3 नोटा काढ्या बच्चा. 3 नोटा काढल्या, 3 नोटा घेतल्या आणि मी बेस्टपैकी खिशात घातल्या बाबा. आणि मी म्हणलं माझ्याकडे बघा. पाकिटाच्या खिशात घातल्या आणि मी म्हणलं आजी बाळू कोणाच्या वयाचं आहे? बाळूचं वय किती केलं मला सांगून देता का? म्हणलं बाळूचं वय किती केलं असं मला असं उची फुटू दाखा. ती म्हणली त्याला काल दाखायचं. म्हणलं पुढे बाळू. ती म्हणली तेव्हा काही ना घेऊन उभा राहिला. 12 वर्षाचा पोरगा आहे, 9 वर्षाची पोरगी आहे. तो कडवायला उंबऱ्या सारखा मित्र बनव्यामध्ये काढव्या सारखा मित्र बनव्यामध्ये काढव्या सारखा. मालोजीराजे भोसले बरोबर बंधू विठोजीराजे भोसले आणि यांच्या दोघांच्या बरोबर 12 वर्षाचा शहाजी. सुरुवात झाली कथेला. 12 वर्षाचे शहाजीराजे आणि स्वारी निघाली देवगिरी प्रांत म्हणजे सध्याचं छत्रपती संभाजीनगर. इथून निघाली. रंगपंचमीला जायचंय. कुठे? सिंदखेड राजा. कुठे? मातृतीर्थावरती. काय आहे? लखोजीराव जाधव यांचं विशेष आमंत्रण. आणि तेव्हापासूनची परंपरा निघली पोराव दोरडीला. मी इकडं तोंड केलं म्हणजे तिकडं बाबा आहेत म्हणून इकडं तोंड केलं. ती परंपरा निघली धुलीवंदनाची. गेले 2 मित्र बसले. बसल्या व्यवहार सांगतो, संसार सांगतो. आपल्या मित्राबरोबर पोरगा आलेला पाहला. तरुणाबाण पोरगा आहे. थोड्या मिशे येऊ लागल्या. थोडी कुरडी दाढी आहे. गोरा पाण पोरगा आहे. बरेदार शरीर आहे, पिळदार. आणि 12 वर्षाचं लेकरू हो तारुण्याच्या पहिल्या पायरीवर. ते काय पिचकारी आणणार होतं का? ते काय तोंड भरून कोकणा खाणार होतं? नाही तर ना बांड पोराला पाहिलंय. वा राजा ये बाळा कोण आपण? ज्याच्या रक्तात ऐश्वर्य आहे ना ते पांचेटवाणी करीत नाही. शिवाजी महाराज की जय नाही. त्या पोरानं सांगितलं या शरीराला शहाजीराजे भोसले म्हणतात. वा जाधवही ते थोडं तोलातले होते. मोठेपणी काय करणार आपण? म्यान केलेली छोटी तलवार सारखं बसली. महाराष्ट्राचं रक्षण करणार. एवढूशा लेकराचं बोलणं ऐकलं आणि लखोजीराव जाधवांच्या डोळ्यातून पाणी आलं. काय लेकरू हो. अलीकडच्या लेकराला प्रश्न विचारा. जॉनी 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 यस पप्पा. कीर्तन भजन नो पप्पा. काहीच सव नाही राहिली महाराज. सगळा पचका झाला. कोण आपण? विचारलाय प्रश्न. मी शहाजीराजे भोसले. या आमच्याकडे. रक्षण करणार आपण महाराष्ट्राचं. हो. आल्यानंतर
असं 10-12 वर्षाचं लेकरू सहज उचललं आणि सिंहासनावर बसलेल्या लखोजीराव जाधवांनी स्वतःच्या मांडीवर बसवलं. पोरग 10-12 वर्षाचं पोरग मांडीवर बसलं. महाराज काय वैभवात दिसत असेल बसणारा राजा. पण बाहेरून 9 वर्षाची पोरगी दरवाजात आली आणि तिनं तिथून हेरिलं. आपल्या बापाच्या मांडीवर कोणीतरी कॅलेंडर आणि बऱ्याचशा वेळेला पुरी आपल्या बापाच्या मांडीवर दुसऱ्याला बसू देत. हा पोरं तर म्हणते जा द्या आमचा बापा येडा आहे. तो हा दोष नाही भाऊ, तो ही मायेत त्याला येडा म्हणत होती. आता तू म्हणशील तुला कस काय माहित, महत पोरग म्हणतंय विठाल. त्या दरवाजातून त्या मुलीनं डोळ्यानं खुणवला. ज्यांना खुणवलं त्यांचं नाव शहाजीराजे. आणि खुणवल्यानंतर सांगितले तिथून शहाजीराजे मांडीवर होते, खाली नाही उतरले. त्यांनी सांगितलं हॉट. पोरग तितक्यात तोलातलं होतं, उठत नाही. जा. पोरगी पळत 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 आली आणि बापाची दुसरी मांडी रिकामी होती. पळत आली पोरगीने आपल्या बापाच्या मांडीवर जाऊन बसली. नुसती बसली नाही, ते शेजारी बसलं होतं ना त्याला चिमटा घ्यायला लागलं. हॉट. पोरीची जात पार खोडकर आहे. दोघांचा चाललेला खोडकरपणा पाहिला. जिजाऊ मासाहेब मांडीवरून खाली उतरल्या. शहाजीराजे उतरले. दोघांच्या 2 रंगपंचमीला बाजूला ठेवलेल्या कलरच्या पराती होत्या. दोघांनी कलर घेतला आणि पहिला रंग हिंदवी स्वराज्याच्या आईनं आणि बापानं हा राजा सिंदखेडला उधळला. त्यावेळेला मालोजी राजेंच्या मनामध्ये एक वेगळी चित्रकल्पना तयार झाली. एक विनंती करू लखोजीराव, बोला. आपण आणि आम्ही बरोबरीतले का? माझी एक विनंती आहे, माझी एक इच्छा आहे. माझ्या शहाजीला तुमची जीव तुम्ही द्यावी. खबरदार भोसले, तोंड सांभाळून बोला. माझी मुलगी ऐऱ्या गैऱ्याला द्यायला काय तोंडला दारात पडलेली नाही. राग आला या वाक्याने. अहो आपण दोघेही सरदार, दोघेही बरोबरीचे. तोंड सांभाळून बोला भोसले. मुलगी देण्यासाठी नुसती जहागीर महत्वाची नाही, मुलगी देण्यासाठी संपत्ती सुद्धा महत्वाची आहे. काळजाला बाण मारावा अशी ती शब्द दुधारी तलवारी सारखे शब्द काळजात घर करून बसले. एका मिनिटात त्याग केला सभेचा आणि उठून गेले सभेतून मालोजी राजे भोसले आणि विठोजी राजे. बरोबर शहाजी आहे. मुक्काम दर मुक्काम करत करत छत्रपती संभाजीनगर देवगिरीला आले आणि आल्यानंतर जगदंब 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 आईची सेवा करता 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 संध्याकाळ झाली. संध्याकाळी झोपले. दोन्ही डोळ्याच्या कडा पाणावल्या. ऐका पोरांनो, गरिबी आली ना तर कधीच लाजू नका. पण एक गोष्ट सांगतो, श्रीमंती आली ना तर कधी माजू सुद्धा नका. जर तुमच्याजवळ 2 लाख रुपये नाहीत, मला माहिती आहे, एक दिवस तुम्ही जर 20 रुपयाला मोताज असाल आणि त्याच दिवशी त्याच्या पुढे 8 दिवसांनी जर तुमच्याकडे 10 लाख रुपयाची गड्डी आली तर कधीच कोणाला सांगण्याचा प्रयत्न करू. अर्थानाम अर्जने क्लेश. तो पुरुषार्थ आहे, तो नक्की कमवावा. पण कमवत असताना आणि तिनं कमवू नका. मनात वाईट वाटलं. दोन्ही डोळ्याच्या पाना कडावल्या आणि कडाल्यानंतर मग मात्र कडेने पाणी आहे. संध्याकाळ झाली. 2:15 वाजले आणि 2:15 वाजता ब्रह्ममुहूर्तावरती पहिलं स्वप्न पडलं. आणि स्वप्नामध्ये महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आली. उठा भोसले उठा. कृष्णेश्वराच्या बाजूला पिंपळाचं झाड आहे. पिंपळा शेजारी वड आहे आणि त्या वडापासून 3 हातावरती खड्डा खादा तुम्हाला धनलाभ होईल. विठू उठ. अरे साक्षात जगदंबेने कौल दिला. आपल्याला हंडा सापडणार, संपत्ती सापडणार, सगळ्या गोष्टीचा विचार झाला. विठोजी राजे म्हणले होती ती नोकरी डोंबल्यात गेली, आता तरी गप मरा. झाली एवढी बेइज्जती बाद झाली. पण महाराज, महाराष्ट्रात क्रांती करण्यासाठी काहीतरी गोष्टीचा पर्याय होता. आणि म्हणून बरोबर उषक कालाच्या वेळेला जसा सूर्य आकाशातून वर यावा त्याच वेळेला वडाच्या बाजूला खांदलं. ऐका. आणि मालोजी राजे भोसले यांना त्या काळात 6 रांजण मोहरा सापडल्या. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी स्वप्न पडलं. घोडे घ्या, हत्ती घ्या, शस्त्रसाठा घ्या, बंगला बांधा, घर बांधा आणि राहिलेल्या रकमेतून कृष्णेश्वराचा उद्धार करा. ठरलं. आणि मग आता बिरादरीत आली.
पाहता 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 या गोष्टीला 3-4 वर्षाचा कालावधी गेला पोरांनो. आणि 4 वर्षाच्या काळात हिंदवी स्वराज्याचे राजे छत्रपती शहाजी महाराज यांना बीड जिल्ह्यातली पहिली 2 तालुक्याची जहागीर मिळाली. त्या 2 तालुक्याचे नाव आहेत कडा आणि आष्टी. सध्या ही कडा आष्टी म्हणजे नगरच्या कोपऱ्याला. आणि आपण कुठं इथं बीडमध्ये. आता त्यांना आपल्यापर्यंत यायला किती वेळ लागतोय? कम्प्लीट 2.5 तास. आणि तिथून नगरला जायला किती वेळ लागतोय? फक्त 10 मिनिटं. पण रजिस्ट्री कुठं? बीडला. सरकारी कामं कुठं? बीडला. ते कडा आष्टी 2 तिथून पुढं ते पार्ट तोडलं आणि छत्रपती शहाजीराजांना दिलं. तर्णबाण पोरग, संपत्ती आली, जहागीर मिळाली, देवगिरी प्रांत निर्माण झाला, घृष्णेश्वराचे भक्त म्हणून उदयाला आले. सगळं झालं. आणि एक दिवस पाहता 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 ज्या जाधवांनी जिजाऊ मासाहेबांना तिरस्कार केला होता, जिजाऊ मासाहेबांचं स्थळ नाकारलं होतं, त्याच जाधवांनी पहिला सांगावा धाडला. भोसले, जर आमची विनंती मान्य असेल तर माझ्या मुलीला तुम्ही पदरात घ्यावं. काय आनंद वाटला असेल हो, काय आनंद वाटला असेल. ठरलं, मुलगी पाहण्याचा कार्यक्रम सुरू झाला. मुलीला पाहायचंय. नाही पाहायचं मुलीला. मालोजीराजे बोलले, जाधव आम्ही जीवला पाहिलंय, जीव आमची लाडकी आहे, फक्त एक इच्छा आहे, लग्न राजा शिंदखेडला की देवगिरीला. म्हणले नको, लग्न शिंदखेडला ठेवा. ठरलं. आणि लग्न ठरल्यानंतर मग पंचपक्वान्नाचा बेत. पण पुन्हा ठरलेलं लग्न अर्ध्यात मोडलं. का? म्हणले निजाम लग्नाला येणारे, मग देवगिरीला लग्न घेऊन चला. आणि मग तेच लग्न देवगिरीला लागलं. पण लागत असताना गटी काही आली अशी छान छान, करूयात सदा मंगलम सारा. सासरी जाताना वाटे उर उर, माय बाप तुझला सगळे वाटतील दूर ग. घे तू आता एक पती सदनाचे वाण, करूयात सदा मंगलम सावधान. हो पडती अक्षदा. थोडा बेस कमी करा, ह्याच्यासारखा आवाज करा ना माझा कडक. हो पडती अक्षदा डोही वरती, सणही चौकडे गाणी गाती, बोहलावरी नवनवरी, बोहलावरी नवनवरी, बावरली थोडी नेसली जा जा सासरी मुली तू जा जा सासरी. बरोबर आहे ना? जा जा सासरी मुली तू जा जा सासरी. सगळ्या माझ्या बहिणी आहेत, ऐका पोरींनो. ज्या घरातून तुम्ही लग्न लावून गेलात ना, आणि ज्या घरात गेला त्या घराबाबतीत कधी इमाने इतबारे सेवा करा. आपण सेवाच करीत नाहीत. लग्नाच्या आधीच फोन, नवीन फॅशन आली आता. बाबा कसं करू, बोलतोच पण तरी बोलतो. तुमच्याकडे अक्का लग्न झाल्यानंतर तुमचा जावई साखरपुडे आल्या आल्या पुरीला काय देतो? अनुभव काय देतो? आणि फोनाचा झाला की पपी बिघडलीच. आता बोलायला नाही पाहिजे पण बोलतोच, महत्वून लई फटकळे. नेमका साखरपुडा उराकला आणि फोटोवाला सुद्धा तिथंच होता. तरच फोन आला, बा हॅलो जेवली का? आणि तो ह्या एकटा का गिळीत होती ना, आता टोपलं बर खाल्लं ते ना. मग छान झाला कार्यक्रम. हा तुम्ही कधी घरी पाव असल्यावर फोन लावा.
त्या पवासल्यावर फोन लावा नावात इतकं पागल होतं. 1.5 महिना लग्न आहे आधी ती सगळी चव ओळखून घेती. वरणाला पाणी बोरचं जमन का एरीचं जमन का फिल्टरच्या पाण्याने डाळ शिजावं लागन, म्हातारी किती उकडावं लागन, म्हातारं किती थापटावं लागन, याची किती मुंडी मोडावं लागन. 1.5 महिन्यात सारी चव ओळखून घेते. आणि ती एकटी नाही, इकून जातानी पुन्हा पपीची माय, पपे निट्राय हा त्या डंगरीचं धुनही धू नको, तू खुव्यात मोडशील खुव्यात. पुरीची माय इथून सांगती सासूचं धुणं धुवू नको, तो इसून तुला कसं न दिल नेऊन आपटीन ग. आपलं ते बाबून लोकच ते ऐका ना. करऊ सदा शिव छत्रपती पूजा, करऊ सदा शिव छत्रपती पूजा. हा घराणा फार स्ट्रॉंग आहे गजजाव, पण ऐक ना राजा, या घराण्याला कधीच 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 एकही शब्दाचा ब्र लागता कामा नये. जा पंचखणानं त्या ठिकाणी ओटी भरली आणि जिजाऊ मासाहेबांना वाटी लावलं. जाधवांची पोरगी आजपासून भोसल्यांची सोन. विठ्ठल 9 दिवस संपले. देवगिरीला राहता आलं. देवगिरीला राहता राहता एक दिवशी काहीतरी कार्यक्रम ठरला आणि त्या कार्यक्रमात पुन्हा सगळे मित्र आले. खंडागळे आले, निंबाळकर आले, मोरे आले, भोसले आले, जाधव आले. या सगळ्या आडनावाकडं एक एक निजामानं दिलेलं खेळणं होतं. खेळणं कळलं का? कोणाकडं हत्ती, कोणाकडं घोडे, कोणाकडं शामियाने, कोणाकडं ढाल, कोणाकडं तलवार, कोणाकडे गदा. प्रत्येकाला नाचवत होता निजाम, नाचवत होता. पण सगळ्यांचा वेगळा भ्रम होता. नियम झाला आणि खंडागळ्याचा हत्ती पिसाळला. हा प्रकार घडला देवगिरीला. पण देवगिरीला प्रकार नातं नवीन. नव्या नात्यात बोलताना जरा जपून बोलायचं, जपून. माझ्यासारखे सारेच आमुषेला झालेले नाही. मी आमुषाला झालोय, मला कोणालाच भेव नाही. बोलताना जपून बोलायचं. जर नवीन नातं असेल नवीन, तर वाकून मुलीच्या वडिलांनी मुलीच्या भावानी वाकून राम राम घालायचा. राम 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 राम. तू पुरीचा बाप हे का भिताडेच? नियम आला आणि त्या नियमानं जाधवून भोसले समोर आले. कारण होतं खंडागळ्याचा हत्ती. सूत्र फार गोड आहे, पण बोलता बोलता भोसल्यातून जाधवात चकमक झाली. कोण बोलणारा? छत्रपती शहाजी राजांचे बंधू, जिजाऊ मासाहेबांचे धीर. आणि ते कोण? दत्ताजी जाधव, जिजाऊ मासाहेबाचा सक्का भाऊ. सक्के मेवण्यात वाद सुरू झाला आणि सहज बोलता बोलता, सहज पण जहरी आहे. काय? जाधव समोर होते आणि अलीकडून भोसले माडीवर होते, नंबर 2च्या बिल्डिंगवर. आणि वरून आवाज आला. हत्ती पिसाळलेला होता खंडागळ्याचा. जाधव आवरीत होते. वरून भोसला बोलला, जाधव तुमच्या अखत्यारीतली बात नाही ती. पिसाळलेल्या हत्तीला फक्त भोसल्यानेच काबीज करावं. सहज, घेणं नाही देणं नाही. पण जाधव सुद्धा कमी नव्हते. त्यांनी सांगितलं, हत्ती किती मोठा असू द्या, पण हत्तीला काबीज करणारी व्यसन आमची आहे. लागलं. ताड 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 भोसले खाली आले. सरका बाजूला. जाधवांना बाजूला केलं आणि संभाजी भोसले, शहाजी राजांचे भाऊ, त्यांनी म्यान केलेली तलवार उपसली आणि पिसाळलेला हत्ती सप 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 वार केले आणि जागेवर हत्तीला ठार केलं. कणकण हत्ती खाली पडला. बोलता 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 निष्पाप जीवाला का मारलं म्हणून जाधव विरोधात गेले. जाधवांनी म्यान केलेली तलवार काढली. समोरासमोर भांडणं सुरू झाले. दोघांची तलवारबाजी झाली. समोरून भाऊ, अलीकडून धीर. दोघांचे भांडणं लागले आणि 15 दिवसाची लग्न झालेली नवरी अर्थात जिजाऊ मासाहेब ही मुलगी दोन्ही डोळ्यांनी स्वतः पाहते. समोरून भाऊ आणि इकून धीर. आजची जिजा का असती तो कोणाकून बोलली असती. झोपल्या का?
आजची जी जागा असती तर भावाकडून बोलली असती का दिराकडून? 100% माय. तुम्ही लाडक्या बहिणी झाल्यापासून तर तुम्हाला कोणीच ओळखाना. हा तरी सुद्धा महिना झाला की आरडा त्यात, सांगना देवा लाडक्या भावाला, ग भावाला पगार नाही आला आम्हाला. सांगना देवा लाडक्या भाव. चव नाही धव नाही. अजून 2-3 महिने थांबा. लाडक्या बहिणीचा पगार सुरू झाला त्या टायमाला मपली बायको जर दुकानात गेली तर 110 रुपयाला तेलाच पुढं आणत होती बो. होय सती भामा अक्का? आता केवढ्याला आहे? आणि तीच बायको माझ्या देखता परदिश्य द्यायला लागली. दुकानदारला खायला लागले. मी म्हणलं काय झालं? आत्ता 2-4 महिन्यापूर्वी 110 देत होता. मी म्हणलं आज 150ला. अवघडे माय. एकूण द्यायचं आणि मुसकाडात टाकून मागं ओढून घ्यायचं. सिस्टम इज अ बॅड आहे. करायचं काय? तरी सुद्धा पोस्टात येडे घालू घालू मेल्या. नका का जाय ना जा. समोरचा भाऊ आहे आणि इकडनं धीर आहे. धीरानं भाऊ जागेवर खलास केला. दत्ताजी जाधव मरून पडले. संभाजी रक्तबंबाळे आणि संभाजीला मारले लखोजीराव जाधवांनी. माझ्या स्वतःच्या पोराला मारतो. सपासप वार केले. संभाजीचा खात्मा केला. पोरगाही मेला आणि जावयाचा भाऊ सुद्धा मेला. आता काय करायचंय? कुठाय तो भोसला? लाल बुंद डोळे झाले. समोरून शहाजीराजे येण्याच्या अगोदर जिजाऊ मासाहेबांनी मॅन केली, तलवार काढली आणि बापाच्या समोर पोरगी जाऊन उभा राहिली. खबरदार बाबा, माझ्या कुंकवाला हात लावाल तर माझ्या बरोबर द्वंद्व करावा लागेल. ठरलं. बाप माग झाला. युद्ध जागेवर शमलं. विषय संपला. काही दिवसाचा कालावधी गेला आणि गेल्याच्या नंतर भाऊ गेला याचं दुःख आहे, नक्की दुःख आहे. आणि दीर गेला याचं सुद्धा दुःख आहे. भाऊ गेला याचं कारण आजपासून राखी कोणी बांधायला शिल्लक राहिलं नाही. आणि दीर गेला याचं दुःख माझ्या कपाळावरच्या कुंकवाला पाठीराखा राहिला नाही. दुःख सारखेच आहेत. म्हणून इसे समझो ना रेशम का तार भैया, मेरे राखी का मतलब है प्यार भैया, प्यार भैया, प्यार. अहमदनगरला काही दिवस वास्तव्य झालं. आणि अहमदनगरला वास्तव्य असताना त्या 3-3.5 वर्षाच्या काळात जिजाऊ मासाहेबांना 2 मुलं झाली. पण प्रारब्धाने ते दगावले, वाचले नाहीत. दगावले दोन्ही मुलं. आणि त्याच वेळेला 7वी माळ आली. आणि 7व्या माळेला अहमदनगर मधल्या बुराकनगर नावाच्या एरियामध्ये आजही जाऊन पहा, प्रसिद्ध आहे. 7व्या माळेला जिजाऊ मासाहेब अहमदनगरच्या त्या जगदंबेच्या समोर जातात. आणि गेल्यानंतर पहिला गोंधळ अहमदनगरला बुराकनगरमध्ये. उदे गांबे उदे, 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 उदे 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 गांबे उदे, उदे गांबे उदे, उदे 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 गांबे उदे. गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला, गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला, महिषासुरमर्दिनी भवानी गोंधळाला, महिषासुरमर्दिनी भवानी गोंधळाला. उदे गांबे उदे, 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 उदे उदे गांबे उदे, उदे गांबे उदे, उदे गांबे उदे. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. माँ, एक विनंती करते तुला. काय 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 आई ग, आता मुलगा नको, आता मला मुलगा नको. माँ, या सबंध महाराष्ट्राचा रक्षण करणारा पोरगा पाहिजे. द्यायचा असेल तर तेवढाच दे. काय करू ग माँ,
काय करू? अंतःकरणातलं दुःख ज्या ज्या वेळेला देश धर्म आणि देवाची सेवा करणाऱ्यांनी प्रभूला सांगितलं त्यावेळेला प्रभूने ते ऐकले. का मा दिवसा ढवळ्या हिंदूच्या तरण्या बाण मुली या बाटवल्या जातात, दिवसा ढवळ्या त्यांना ओढून नेल्या जाते आणि रात्री कुंटण खाण्यात नाचवल्या जाते. ग मा या मुलीच्या किंकाळ्या मला आता सहन होत नाहीत. आई दिवसा ढवळ्या हिंदूच्या सुना तरण्या बाण लग्न झालेल्या मुली मंगळसूत्र सोडून त्यांना कुंटण खाण्यात नाचवलं जातंय. मा हे पाहणं शक्य नाही ग मा. ऐक ना मा, जालिंदरनाथाचा जानपीर झाला, मच्छिंद्रनाथाचा मायंबा झाला, गहिनीनाथाचा गैबी झाला. मा दिवसा ढवळ्या मंदिरं पडायला लागली आणि त्याच्यावर पांढरा चुना देऊन कबरी तयार होऊ लागल्या. आई ग विनंती करते मा, विनंती करते ग आई तुला, मला 10 नको ग, पण या 10ला एका रट्ट्यात खाली बसवणारा पोरगा जन्माला घाल, एवढीच प्रार्थना. विठ्ठल लडका देना सो ऐसा देना जिसकी जग कर आस. एकच दी एकच आमच्या गावातल्या शांतीची सोनं गुरफील गेली परदिशी. खरं सांगतो, खरं खरं बोलायला सकेल राग येतो. आता जाताना नीट गेली, 3 याची घोळ घातलेली. आम्ही म्हणलं पप्पे काय आहे, म्हणजे का माझ्यापेक्षा समवयस्कर मित्राची बायको होती. म्हटलं कम खेसकली गाड्या ही. आता ते नवीन गाड्या आल्यात पहा, बळव तुम्ही घेतले? मी घरीच आलो नाही अजून. कसं पाहिजे गाडी अशी आली, तो चालिनार माणूस इतका खाली आणि मागचा माणूस. आता पुढं बसला पप्या आणि माग पप्याची. जातानी काय सांगाव, इतकी लांब लचक वडणी, सगळं नाक जरी झाडीत गेली ती वडणी तरी मिळ नाही. बसली त्याच्या मागं 2 टांगड्या टाकून बेस्ट पॉश. ते इथं लटकी ते त्याला काय म्हणते ते परस बरं परस तर परस गेली बसून. जाताना नीट गेली आणि येतानी गाडीहून खाली उतरली, चालायला लागली. आणि मी म्हणलं पप्पे तू आत्ता उड्या हानीत गाडीवर बसली. ती म्हणली महाराज तुम्हाला काही कळतच नाही बाया. मी म्हणलं काय झालं? म्हणले काही नाही, डॉक्टरनी सांगितलं तांब्या सुद्धा उचलायचा. डॉक्टर गाव सौग मावशी नाही, जर या दांडक्यानी चिचिला डॉक्टर मी. त्या पप्पीच्या 13 सोनोग्राफ्या झाल्या, 13. 1.5 लाखाचे ते नुसते औषधच गिळले तिना. मी म्हणलं हिच्या पोटाला काय सरमाड खान यायचा का? अब्दुल भाई कलाम पीछे आने वाले हे. पण तरी सुद्धा डॉक्टरनी डिलिव्हरीच्या दिवशी सांगितलं लेकरू आड आलं. माझ्या डोक्यात आलं तू काय आता पोत भात खातो आता का डॉक्टर या? अजून काहीच नाही, थांबा 2030 पर्यंत. उजव्या डोळ्याचा डॉक्टर यागळा, डाव्या डोळ्याचा यागळा. उजवा डोळा खराब झाला आणि जर डाव्या डोळ्यावाला इकडे गेला तर ही काढा सुद्धा गेला. पांचट झालं सगळं, पांचट. 4 महिन्याचा गर्भ राहिला आणि सुईनबाई आल्या. सुईनबाई नाही कळायच्या तुम्हाला, सुईनीची गलबल झाली. जगद्गुरु तुकोबारायांचा शब्द आहे. सुईनबाई आल्या, नाही कळाल्या. दाई आल्या, दाई त्याही कळानात. सिस्टर आल्या, सिस्टर कळातात. सिस्टर आल्या, सिस्टर त्या बी कळानात. नर्स आल्या, नर्स कळाली ना. नर्स म्हणजे अशी व्यक्ती पगाराचा पत्ता नाही पण ऐकलंय. बसा तिकडा पलीकडे. मी आता काल परवा दिवशी बेलेश्वरला कीर्तनाला येताना मित्राची बायको डिलिव्हरी झाली. मी आपलं सहज गेलो. मी म्हणलं शकुंतला श्याम सुंदर सगळे पेशंट. मी तिच्यापेक्षा दुप्पट आत धोंड्याच्या महिन्यात झालेलो. मी तिला 1 नाही 2 नाही.
तिला वाटलं हे गिऱ्हाईक माया पुढं दिसतंय. नाही म्हणलं मॅडम इमानदारीनं सांगा, तुम्ही 12 महिन्यात जेवढा पगार कमीता ना तेवढा मी 8च दिवसात कमीतो. विठ्ठल विठ्ठल पगार नाही, जाऊ दे तिकडे, आता ते नाही घ्यायचं. सुईनीची गलबल झाली. सुईनबाई आल्या आणि आल्यानंतर आपल्या हिंदवी स्वराज्याच्या 1 नंबरचा राजा बेलापूर आलं काय गड्या. चला आपण पसारा उतरून येतो. करा दादा बंद करा. विठ्ठल विठ्ठल पहिली बातमी छत्रपती शहाजीराजांच्या कानावर. काय कोणीतरी येणार येणार पाहुणा घरी, पाहुणा घरी येणार येणार ग कोणीतरी येणार येणार कोणीतरी येणार. आपलं शेंबड लेकरू पण तरी म्हातारी म्हणते बाई काय वाघ आहे, काय महावाघ. आणि वाघ पाहायला गेलो, वाघाला चडीच नव्हती. काय राजा होता राजा. मा येणार आहे राजा. अहमदनगरचं वातावरण आहे, प्रसन्न आहे, डोंगरदरे आहेत, स्वच्छंद हवा आहे. पण 5.5 महिने लोटले आणि 5.5 महिन्यात पत्र मिळालं. पहिलं कोणाचं, सासऱ्याचं. काय नाव, लखोजीराव जाधव. येणाऱ्या काही काळात निजामानं फरमान सोडले आणि निजाम तुम्हाला धरणार. का तुम्ही गुप्तहेरीतून महाराष्ट्राला वाचवण्याचा प्रयत्न करता. हो मी करतोय. पत्र मिळालं आणि बायकोला सांगितलं जीव आता इथं राहणं योग्य नाही. का, नवऱ्यानं बायकोच्या प्रकृतीची काळजी घेणं ही काळाची गरज आहे. आणि ज्या बायकोला, ज्या पत्नीची गरोदरपणात नवऱ्यानं काळजी घेतली त्यांचेच पोरं कलेक्टर झाले, त्यांचेच पोरं नोकरीला लागले, त्यांचेच पोरं. आणि जिना लहानपणापासून खाल्लं इकडं, तुरी इकल्या इकडं नागझरीतल्या, आणि नाव केलं मायबापाचं. कापूस शिकला नागझरीतला, कुडकं केले मैनी. गहू इकले नागझरीतले, नद केली भावानी. अयो अजून दुसरं मुख्य पीक काय इकडे, कापूस आणि तुरीच्यात. राहिली सायली उन्हाळी बाजरी 2-3 गोण्या गपची पिकली सकीला. आणि तिकून 2 साड्या आणल्या ब्रासो नवीन आलेल्या. तुम्ही म्हणता तुला कसं काय माहित, माझ्या आईडीने परादिशीच घेतल्या 2. मग विकून नेल्या. तिकून आणायचं. सूत्र पहा किती भयानक. मालकानं बायकोची रक्षण करावं, फक्त पतीनंच, बाकीच्यानी नाही. आमच्या गावातल्या संजयच्या बायकोचं डोहाळ जेवण झालं. 3 जिपा भरून गेल्या. 3 आणि मी आमच्या गावातल्या हनुमंतरायाला नवस केला. म्हणलं 3च्या 3 तिकडंच पलटी होऊन 2 झाल्या पलटी, 2 झाल्या. पण एकीचं टायरमुळं वाचलं ते. डोहाळ जेवणाला तुम्ही पांचटपणा करायचा नाही. का, आणि न धनुष्य मारीन रावणारे, लंका विभीषणा देईल मी. हे डोहाळे फक्त पत्नीनं पतीला सांगायचे वेळ झाली. आणि वेळ झाल्यानंतर आता जिजाऊ मासाहेबांना इथून उचलायचंय. ठाणे जिल्ह्यात माहुलीचा किल्ला आहे आणि त्या किल्ल्यावरती प्रस्थान सुरू झालं. तिथपर्यंत गेले आणि गेल्यानंतर बरोबर 8.5 महिने झाले. 8.5 महिन्याचा गर्भ होऊस्तर माऊलीचा किल्ला शाबूत दिसला. पण 8.5 महिने संपले आणि संपल्याच्या नंतर आता परत निघायचंय. का निघायचंय, तात्काळ फरमान सुटलं. आता लखोजीराव जाधव ऐकणार नाहीत. सोडण्यासाठी फरमान सुटलं आणि सुटल्यानंतर मग आता तिथूनही निघायचंय. काय केलं असेल मग, आजकालची जी जागा असती तर ती पप्पाच्या बापाला म्हणली असती, तू आणि तो धंदा, तुला जिकडं तर फडायचं तिकडं तर फड, मी इथंच बरी आहे, बापाची दन माहिती. मा बाप हे आल्यावर मी त्याच्या मागं संग माहेराला जाईल. पण ऐका ना, कुंकू आहे
या कपाळाच्या कुंकवारची जाण ठेवली. काहीच करू नका मावशी, कपाळाचं कुंकू शाबीत तर तुमचं घर शाबीत. सोडला माऊलीचा किल्ला. किती वाजता? संध्याकाळी 7:30ला. एका घोड्यावर जिजाऊ मासाहेब, दुसऱ्या घोड्यावरती शहाजीराजे, 10 मावळे आईसाहेबाबरोबर, 10 मावळे राजांबरोबर. अंजाली निघाली स्वारी. माळशेजचा घाट, नाणे घाट, बोरी, जुन्नर आणि शिवनेरी असा प्रवास होता. आणि नाणे घाटामध्ये घोडे आले. रात्रीचे 3:30 वाजले आणि दोन्ही पोटात दोन्हीकडून चमक मारली. बाळा महाराष्ट्राचं रक्षण करण्यासाठी 8.5 महिन्याचा गर्भ घेऊन 100 किलोमीटरचा प्रवास करणारी पहिली राजमाता जिजाऊ मासाहेब. इतिहासात कोणी केला नाही हा प्रवास आणि भविष्यात जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कोणी करणार नाही. मुजरा मानाचा जिजाईला. दोन्ही पोटात चमक मारली, दोन्ही बाजूनी. आणि जिजाऊ मासाहेबांनी सांगितलं, बाळा फक्त 10-5 मिनिटं थांब, वेळ जवळ आली. पण ऐक ना राजा, जोपर्यंत तुझ्या वडिलांना मी वाटी लावत नाही तोपर्यंत मला तुला सांभाळून घ्यावं लागेल रे. दोन्ही डोळ्यातून गळगळा गळगळा पाणी आले. बोरी सोडली आणि जुन्नर दिसले, शिवनेरीचा कडा दिसला. आणि मग मात्र शहाजी राजांना आनंद झाला. आंब्याचा माळ म्हणून प्रसिद्ध आहे. आंब्याच्या माळात गेले. अगोदर राजे पोहोचले, खाली बसले. जिजाऊ मासाहेब आल्या. दोघांना एकांतवास दिला. आणि विश्वासराव देशमुख शिवनेरीचे विश्वस्त होते, जहागीरदार होते. जिजाऊ मासाहेबांनी शहाजी राजाकडे पाहिलं. मालक आता कधी येतात? जो टेन्शन घेऊ नको. विश्वास हा नुसता विश्वास नाही, माझा प्राण आहे, माझा प्राण आहे, माझा विश्वास. देशमुख कळालं राज. जिजाऊ मासाहेबांना स्वतःची माय म्हणून सांभाळत, स्वतःची बहीण म्हणून सांभाळत ठरलं. आणि ठरल्याच्या नंतर आपल्या धर्मपत्नीचा हात हातात घेतला. मालक एकच इच्छा होती, एकच इच्छा होती मालक. या महाराष्ट्राच्या मातीचं रक्षण करणारा पोरगा जन्माला येत असताना त्याची तुमची सावली त्याच्यावर पडावी एवढी मनातून इच्छा होती. अरे एकनाथला जर एसी गाडी नसली आणि लईच गरमी सुटली, एकनाथला जर इथं आवाज क्लिअर नाही आला तर एकनाथ 3दा तोंड वाकडं करतो रे. पण पोरांनो इमानदारीनं सांगतो, महाराष्ट्राचा बाप जन्माला येणार आहे आणि त्याच्या बापाला त्याला सोडून पळावं लागते.
ह्याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय मला. विजापूरकडे शहाजीराजे निघाले आणि निघाल्यानंतर चमक पुन्हा वाढली. काही तासाच्या फरकाने सूर्य उदयाला येणं आणि लखोजीराव जाधवाने स्वारी करून येणं एकच झालं. दुसऱ्यांदा तलवार उचलली. 9 महिन्याचं पोट. बाबा, आता जर तुम्हाला माझ्या कुंकवाला संपवायचं असेल तर आता माझ्या कुंकवाची अर्धांगिनी म्हणून मी शपथ वाहते, अगोदर तुम्हाला माझ्या बरोबरच युद्ध खेळावं लागल. 28.5 किलोची तलवार दणकन खाली पडली आणि बापाच्या डोळ्यात पाणी आलं. बसल्यापैकी एखादा बाप हे का आपल्या पुरी बरोबर भांडणं करल? नाही दादा. डोळ्यातून पाणी आलं आणि गळगळा पाणी आल्यानंतर त्या दिवशीचा मुक्काम झाला. दुसऱ्या दिवशी हत्ती दरवाजात नारळ फुटलं. भीम दरवाजा, हत्ती दरवाजा, लहू दरवाजा, घोड दरवाजा आणि शिवाई मातेचं मंदिर. या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. शिवाई मातेच्या मंदिरापर्यंत पोहोचले आणि जगज्जननी जगदंबा भवानी मातेला माझ्या महाराष्ट्राच्या आईनं शिरसाष्टांग दंडवत प्रणाम घातला. 18 तारीख गेली आणि 19 तारखेला माध्यान्हाच्या नंतर जिजाऊ मासाहेबांना प्रसूती यातना सुरू झाल्या. जगज्जननी जगदंबा भवानी प्रसन्न आहे. जिजाऊ मासाहेबांच्या चेहऱ्यावरचं प्रखर तेज पाहिलं आणि सायंकाळच्या वेळेला हिंदवी स्वराज्याचा राजा शिवछत्रपती जन्माला आला. आला 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 मला घसा नाही राहिला. मी 75 रुपयाच्या 2च गोळ्या खाल्ल्यात फक्त आजच्या दिवसासाठी. आणि तुम्ही आले 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 बरात करा मावशा, बरात करा. वा तुम्ही पण पुरुष मंडळी जोर से चल रे, फिराव फिराव. वा अजून कोण राहिलं? उकंड्याचे आलेले आहेत का? बसलेत ना. रात्री स्पेशल उकंड्याला जिथं कीर्तन होतं तिथून तरुण बांधव आलेत. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. अरे आला 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 माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. 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 एकच राजा हात खाली गेले, हात वर जोर से. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. या हात खाली. छत्रपती शिवाजी महाराज की. लेला पण आलो अक्का. नका असं करू. नका नका नका. भांडायला लागल्यावर किती जोर येतो का तुम्हाला? खालच्या आळीतला आवाज थेट बेलखंडित. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. पहिल्या दिवशी
झाला टाळविण्याचा गजर केला चंदन मुक्याचा सुवास त्याला ओटा लक्ष्मी नाहू घाला जुबाळा दुरे तू ओटा लक्ष्मी नाहू घाला जुबाळा दुरे तू ओठा लक्ष्मी नाहू घाला जुबाळा दुरे तू ओठा लक्ष्मी नाहू घाला जुबाळा दुरे तू आपल्याकडं नाव ठेवणारं मंडळ भेटतंय बाळा जो जो रे गणश्यामा माझे बाळा माझे बाळा हे माझे राजा रे शिवनेरीवर पाळणा हल्ला आणि काय आनंद झाला महाराज बाळा जो जो रे निज कमला वैष्णव नंदना राजा जो अधिपती विश्वास नंदना राजा जो जो अधिपती महाराष्ट्र भूषणा राजा जो जो रे अधिपती महाराष्ट्र भूषणा राजा जो जो रे राजा जो जो रे आता पाळणे चोडले आता दोनच पाळणे निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला त्याला ते डीजे ऐकल्यापासून तोच झालंय बाबा आज माझ्या पाडसाला झोप कमून येत नाही आणि म्या लिंबुनीच्या झाडाखालचं पाडत जाऊन पाहिलं मायापेक्षा तिप्पट काळ होत बाळा जो जो रे निज कमला ऐश्वर्य नंदना राजा जो जो रे सगळ्या स्त्रिया आल्या आणि आल्यानंतर पाहिलं बाई किती गोरे ग किती छान आहे ग काय साधूक दिसतंय ग कुरळे कुरळे केस आहेत वा 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 अगं काय याचं तेज आहे आणि शिवाई मातेची कृपा झाली आणि बरोबर 12व्या दिवशी बाळा जो जो रे घनश्यामा ओ निज बाळा गुणधामा निज बाळा गुणधामा बाळा जो जो रे घनश्यामा बाळा जो जो रे घनश्यामा जो जो रे 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 बाळा जो जो रे घनश्यामा बाळा कुठपर्यंत लेकरू चांगलं जोपर्यंत पाळण्यात येतोपर्यंत पाहता पाहता पाळणा सुरू झाला पण पाळणा कोणता हाड 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 मेल्या हाड ग सोपारीचं झाड ग सोपारीला आल्या शेंगा भिजला माझा गोंडा गोंड्याला तारा मधी चाला कथारा म्हाताऱ्यानं आणली काठी आजीबाई तुटली हे हा पाळणा आहे का आणि हे याला ही चाल म्हणायची का त्या लेकराची पाळण्यात टाकल्यापासून हाड 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 चौथीला गेलं हाड हाड 10वीला गेलं हाड हाड कॉलेजमध्ये गेलं डबल हाड हाड झालं टिबल हाड हाड त्याची जन्मात पुन्हा फडफडच फडफड म्हणून मैनी लेकराला कवा झाड हाड करायचं नाही करत मी नाही सांगत पर्यंदे मदाल सा सोहम जो जो रे बाळा लेकरा केसरी नाचते ऐक ना राजा काय करायचंय राजा तुला ऐक रे या शिवनेरीवरती जन्म झाला बाळा तुझा
पण ऐकणारे महाराष्ट्राच्या कणाकणाचं रक्षण करायचंय. हे बाळ कडू जिजाऊ मासाहेबांना स्वतःच्या दुधातून पाजलंय. आणि इमानदारीनं सांगतो, लेकराला दूध पाजताना द्वेष नको, मत्सर नको. विज्ञानाने आत्ता शिक मान्य केलं हो, आईचे दूध बाळांना अमृता समान आहे. वापकाड फोडलं पाहिजे. 450 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकोबाराय लिहितात, 700 वर्षापूर्वी माऊली लिहितात, आईचं दूध जणू अमृत आहे. पण ऐश्वर्यानं केलेलं बाळा पी हा दुधाचा प्याला, एक थेंब पी माझ्या वक्षस्थळातला. पण ऐक ना बाळा, या थेंबाचा प्रकार बघ राजा. ऐक रे शिवबा, तू विसरू नको लढी बाळा, आईचा प्रेम जिव्हाळा. तू विसरू नको लढी बाळा, आईचा प्रेम जिव्हाळा. उपकार दुधाचे बाळा, उपकार दुधाचे बाळा, उपकार दुधाचे बाळा. तू भूल नमतिये मुन्ना, मेरी दूध टकर से चुकाना. दूध पाजायचं पण कोणतं, जातवान आईचं. आता 2 दूध निघले, कव्हा दूध बाटलीत भरलं, लेकराच्या तोंडात लेकरू 6 महिन्यात मायापेक्षा डबल होत. मी म्हणलं कांते पोरग तरडना बी हाला ना बी. ती म्हणली ते तो हॅर नाही गेलं, ते बापाव गेलं. मी म्हणलं तू तर माहिती चुलत भाऊजे, आपल्या सारी रडकीत लेकर आहेत. ती म्हणली हा तू एकटाच रडकाय, बाकी कोण नव्हतं रडको. आणि मग मला कळालं ही त्या बुच्चनाच्या बाटलीतलं दूध पाहिजे. काय तर आहे. जिजाऊ मासाहेब भवानी मातेच्या दर्शनाला गेल्या. फार गोड प्रसंग आहे. संस्कार आता पुढे शिरायचं आहे आपल्याला. होंद्या उलशी गुशीर बाबा होऊन देऊ का, सप्ताह झालाय त्यांच्या मागचा. ते म्हणते याच्या कीर्तनाला बसणं गुणाचे. आता लेकरू आहे शेवटी, लेकरांनी एकदा मागणं मागितल्यावर काही नसतं. विठाल या महाराष्ट्राची माय जिजाऊ मासाहेब महादेवाच्या दर्शनाला गेल्या. आणि जात असताना दाशीला सांगितलं, बाई ग जर शिवबा उठला तर त्याचा पाळणा हलवून त्याला झोपी लाव. पूर्वीच्या काळातल्या दाशा काय अशा दैनवन थोडेच होत्या, सिस्टर नरशिवण नव्हत्या, जातवान इमानदार. हा आणि मग जिजाऊ मासाहेब दर्शनासाठी गेल्या आणि होऊ नये तो प्रकार घडला. शिवबा झोपेतून उठले, टहा 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 शिवबा रडू लागले. त्या दाशीच्या अंतःकरणाचा कालवा झाला. शोभा थोडा वेळ थांबा ना, आईसाहेब येतील. पाळणा हलवते दासी, हलवते दासी. शिवबा काही केल्या थांबत नाही. का 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 मोहन आवरला नसेल ग. अगं साक्षात जगदंबेचा अवतार होता माझा राजा. त्या दासीनं असा उचलला शिवबा पाळण्यातला आणि स्वतःच्या छातीला लावला. काय सांगू माय, तुमचं पोरग म्हणून सांगतो ग. छातीला लावला आणि छातीला लावल्यानंतर समाधान पावलं. आणि त्या दासीला स्वतःचा पाना आवरता आला नाही. पाना फुटला. दासीने स्वतःचं स्तनपान शिवबाला पाजलं आणि पोरग लहान मटकन पिलं, सटकन झोपलं. 10 मिनिटांनी जिजाऊ मासाहेब आल्या. बाळा शिवबा उठला नाही. ती काय दासी आजची थोडीच होती. नाही मावशी. डोळ्यातून गळगळा गळगळा पाणी आलं. आई साहेब चूक झाली असली तर शासन करा, पण मी फार चुकले. काय झालंय ग, तोंडानं सांग मला. नाही आई साहेब चुकले हो, मला माफ करा. अगं बोल ना. काही नाही. शोभा झोपेतून उठले होते, रडायला लागले. आवरे ना म्हणून मी त्यांना माझं दुग्धपान केलं. मी माझं दूध त्यांना पाजलं आणि आत्ताच शोभा गाढ झोपलेत. हातातलं ताट टणकन खाली पडलं. या महाराष्ट्रातली माय पाळण्यापर्यंत पळत गेली. टंगड्या करून फक्त 1.25 महिन्याचं पोरग उचललं आणि टंगड्याकडून लेकरू वर धरलं. लेकरू वर धरलं. चिर 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 चिर
शिवबा रडत होता. समोर डाव्या हाताचे 2 बोट घेतले आणि 1.25 महिन्याच्या लेकराच्या तोंडात घातले. भाड 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 आतलं पिलेलं दूध बाहेर आलं. पोरग वकलं, पोराला सरळ केलं, तोंडावरून पाणी मारलं, गळगळा दोन्ही डोळ्यात अश्रुधारा आहेत. जिजाऊ मासाहेबांनी स्वतःचं दूध पाजलं, शिवबाला शांत केलं, शिवबाला झोपी घातलं आणि रडत 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 शिवबाला पाळण्यात टाकलं. तो पाळणा आजही शिवनेरीवर आहे. पण माय तेवढ्याच रडत्या स्वरामध्ये ज्या दासी समोर हे कृत्य केलं ती दासी राजवाड्यात एका कोपऱ्यात जाऊन बसली. चुकलं माझं, नाही चुकलं. आणि मग दासी जवळ गेल्या. हे वाक्य लई मार्मिक आहे. एवढं वाक्य जरी मावशा तुम्ही घरी नेलं तरी आज माझ्या कीर्तनाचं सार्थक होईल. वाक्य फार गोड आहे. त्या दासी जवळ गेली, महाराष्ट्राची माय, आणि दासी जिथं बसली त्याच मातीवर आता महाराष्ट्राची माय बसली. बाई, ए बाळा, तुझ्या जर मनाला वाईट वाटलं असेल तरी या जिजाबाईला माफ कर ग. नाही आईसाहेब, तुमचा अधिकार मोठा, तुम्ही मोठ्या. चुकलंच माझं. नाही ग बाई, तुझं चुकलं नाही, पण ऐक ना, माझ्या शिवबाला मी एवढा तयार करते, जर एखाद्या दाशीचं दूध माझ्या शिवबाच्या थेंबर बी पोटात गेलं तर 49 वर्षात एक दिवस बी त्यांनी कोणाचं दास्यत्व केलं तर माझ्या उभ्या संसाराला आग लागल. तू दासी आहेस, तुझं दूध माझ्या शिवबाच्या पोटात जाऊ नये एवढीच विनंती. इथून पुढे मला तू काही शासन कर ते मी स्वीकारेल. दासीचं दूध, पोटात पोटात गेलेलं दूध हे परत उलटीद्वारे मागं काढलं का? एखाद्या दासीचं दूध पिला तर माझा पोरगा सुद्धा कोणाचं तरी दास्यत्व करेल. दास्यत्व करणारा पोरगा नको, महाराष्ट्रावर शासन करणारा असावा. याला म्हणायचं महाराष्ट्राची माय. विठ्ठल विठ्ठल. पाता पाता वयाची दोरी तुटली. 12 वर्षाचे छत्रपती झाले. आणि मग 18 पगड जातीचे मावळे एकत्र केले. आणि 18 पगड जातीचे मावळे एकत्र करत असताना अनेक क्रांतिकारी शब्द झाले आणि ते शब्द आपल्यापर्यंत पोहोचले. काय करायचंय, काय करायचंय, काय करायचंय, काय करायचंय? कर्पूर गौरव करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र हारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी. वयाच्या 12व्या वर्षी जायचे पोरांनो, इमानदारीनं सांगतो, अजिबात माळा घालायच्या भानगडीत पडू. बरं, आता त्यांचा विलाज नाही. त्यांनी जर आता नाही म्हणलं तर पुढं बाबा आहेत. आणि हा म्हणावतो बाबा लगेच म्हणते उठा. जाऊ द्या. आज इमानदारीनं सांगतो, बाबा जरी महंत असले पचे एवढं वाक्य कट करा त्यातलं. बाबा जरी महंत असले तरी सुद्धा बाबा आपले आहेत आणि आपण बाबाचे आहोत. काही जरी झालं. गड्यानो राजा की रे झाला, गड्यानो राजा की रे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, सिंहासनी बैसला, सिंहासनी बैसला. बाबाचा चेला म्हणून सांगतो, अजिबात मला घालायचं नाही. पण 2 गोष्टी ध्यानात ठेवा. कपाळावर भगवा गंध, आपल्या धर्म मंदिराचं रक्षण आणि गावातल्या प्रत्येक पोरीचं बहीण म्हणून संरक्षण ही छत्रपती शिवबाची शिकवण. एवढं घरी न्या पोरांनो. तुमच्या समोर काय सांगू रे, अलौकिक प्रेम आहे तुमचं. आणि या वर्षी सुद्धा माझ्यासारख्या लेकराला बोलिलं. पण आता ऐका, माझ्या मनातला एक भाव मला व्यक्त करायचा आहे. शिवजयंती झाली आपली, फार गोड झाली, मिरवणूक झालं, सगळं झालं. अजून फार फार मोठे महत्त्वाचे मुद्दे आहेत. एक मुद्दा मी तरी सांगणार आहे, 10 मिनटं वेळ घेऊन एक मुद्दा सांगणार आहे. पण त्याच्या अगोदर सांगतो, दिनांक 15 जुलै 2025 चालू आहे ना, 25 आहे ना, हां, 15 जुलै 2025ला आपल्याला आपल्या नागझरी गावामध्ये फार जबरदस्त उत्सव करायचा आहे. तो उत्सव 1 दिवसाचा असेल, 2 दिवसाचा असेल किंवा 3ऱ्या दिवशी सकाळी त्याची सांगता असेल, असा ठरवू. 15, 16, 17 किंवा 13, 14 आणि 15
किंवा 14, 15 आणि 16 म्हणजे तो दिवस 15 मध्ये यावा की त्या दिवशी सांगता करावी असं एक मनामध्ये आहे. त्याचं कारण सगळ्या तरुण मंडळीचं माझं बोलणं व्हायचंय, पण 1-2 जणांबरोबर मी बोललोय. माझ्या मनातला एक मानस आहे. आपल्याच गावातलं एक अलौकिक रत्न आणि बेलेश्वर संस्थानचे विद्यमान महंत आदरणीय तुकाराम बाबा यांचा अभिष्ट चिंतन सोहळा अर्थात वाढदिवस आपल्या गावकऱ्यांच्या वतीनं इथं व्हावा अशी मनातून इच्छा आहे. आणि तो आपण काय पंक्तीन फिंगतीन नाही करायच्या, अजिबात नाही. आगळा वेगळा उपक्रम करायचा. सांगू का मावशाओ? पण मला तुमची साथ लागते भाऊ. नक्की सांगू? वा. ज्या दिवशी बाबांचा वाढदिवस आहे त्या दिवशी घराघरातून पुरण पोळी आमटी भात कुलडई भजन बोंड एवढं त्या मावशीच्या घरात जेवढे माणसं ती ना तेवढं करून आणायचं इथं. ऐका, एवढं करून आणल्यानंतर सगळ्या गावातल्या मावशाचं एक खटी गुळणी एका जागेवर, सार कामटी आमटी एका जागेवर, भजे एका जागेवर, कोणाचे मटकीच्या पिठाचे, कोणाचे हरभऱ्याच्या पिठाचे, कोणाचे हिरा बेसन पिठाचे, कोणतीचे डुप्लिकेट बेसन पिठाचे, सारे भजे एका जागेवर, साऱ्या कुरडाया एका जागेवर, सारे पापड एका जागेवर. आगळा वेगळा अभिष्ट चिंतन सोहळा. एक पंगत तुमची, एक पंगत पोरांची, 2 पंक्ती अशा पोष करायच्या आणि बाबाचा अभिष्ट चिंतन सोहळा साजरा करायचा. खरं का खोटं? 15 जुलै मी डायरीला तारीख लिहून घेतली. लंडनला जरी कीर्तनाला असलो तरी त्या दिवशी ईद. विठ्ठल विठ्ठल. 12व्या वर्षी शेवटचा मुद्दा. 12व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात गेले आणि छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली. हे राज्य व्हावे ही तो स्त्रींची इच्छा आणि करारनाम्याला सुरुवात झाली. 14 वर्षाचं तरुणबाण पोरग छत्रपती शिवराय शनिवार वाड्यात शिकत असताना 14 वर्षाचं पोरग आलं. इथपर्यंत बंडी होती, त्याच्या अंगावर सगळे नख लागलेले होते, तोंडावर चावा घेतलेला होता, कुरळे कुरळे केस होते, गुडघ्यापर्यंत त्या ठिकाणी धोतर फाटलेलं होतं. आणि ते पोरग धावत पळत शनिवार वाड्यापर्यंत आलं आणि आल्यानंतर त्या पोरानं हिंदवी स्वराज्याचे राजे छत्रपती शिवराय यांनाच प्रश्न विचारला, का ओ छत्रपती कुठे आहेत? ते काय एकनाथ गाड्या होता का? मीच हे एकनाथ महाराज. छत्रपती म्हणले असतील घरात. काय काम रे बाळा तुझं? काही नाही जी, मला त्यांना भेटायचं. किती आस्था होती? काही नाही जी, मला त्यांना भेटायचंय. डोळ्याला पाणी आलं त्या पोराच्या. कोण रे बाबा? मी तुम्हाला नाही सांगणार. मग मला राजांना भेटायचंय. 12-14 वर्षाचं लेकरू. आणि मग छत्रपती शिवराय म्हणतात, मीच छत्रपती, बोल बाळा. पाहिले, त्या गुडघे टेकले आणि त्या पोराने छत्रपती समोर हात जोडले आणि लट 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 ते पोरग. का रे बाळा, कुठून आलात? मालक, मी बेला परिसरातून आलो. काय काम आहे? मला फक्त तुम्हाला पाहायचं होतं. का? 12व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात तुम्ही स्वराज्याची शपथ घेतली म्हणे. हो. मग तुझ्या अंगावर ओळखण कसे? राज, येताना लांडग्याने हल्ला केला. आता तुला परत जायचंय? राजा, इच्छा नाही पण जावं लागेल. इथं थांबायला आसरा नाही. त्यावेळेला पुणे पेशवाईत होतं. पुणे पेशवाईत होतं. आणि मग छत्रपती शिवरायांनी स्वतःच्या खिशातून अर्थात त्यांच्या त्या शामियान्यातून एक छोटा चाकू बाहेर काढला. बटन दाबलं की तो चाकू बाहेर येतो. त्याला काय म्हणतात? बटन दाबलं की चाकू बाहेर येतो. काय म्हणते? तुमच्याकडे नाही का? दाखवू का? बटन दाबलं की चाकू बाहेर येतो. काय म्हणते? अजूनही त्या चाकूला रामपुरी म्हणतात. आणि तो चाकू सध्या तयार होतो. कट करशील ना? तो चाकू सध्या तयार होतो श्रीरामपूरला, म्हणून त्याला रामपुरी म्हणतात. हा येऊन चले भिव महाराज, हे ॲड्रेस सगळं नाही. अगदी गोड गोड आहे आणि तो नवीन आहे. त्याची इच्छा आहे माझ्याबरोबर येण्याची, म्हणून त्याला. आणि माझा एकदम लहान भावासारखा मी त्याला सांभाळतो. गोड मृदंगही गोड वाजवतोय बरं का, लय गोड. जाऊ द्या. कुठं राहाल तुम्ही? चाकू पोत.
राजानं हातात चाकू दिल्याबरोबर सांगितलं, अरे वा रामपुरी, अरे तुला या चाकूबद्दल कसं काय माहिती, तू तर 12 वर्षाचा आहे. आणि मग त्या पोराच्या मुखातून उच्चार बाहेर पडले, पोराव मालक या शरीराला भीमा म्हणतात आणि मी ज्या जातीतून आहे ती जात म्हणजे लोहाराची. छत्रपतीच्या डोळ्यालाच पाणी आलं. भीमा राशील इथं? हो मालक. तुला शस्त्र करता येतात? मालक तलवार करतो, कत्ती करतो, कुऱ्हाड करतो, सगळं बनवतो. 12 वर्षाचं पोरगू कामावाला. आणि मग राजांनी जवळ घेतलं. पुढे चालून हाच भीमा लोहार हिंदवी स्वराज्याच्या राजाचा शस्त्रशाळेचा अध्यक्ष झाला. याला म्हणायचं सेवा. झालं. फक्त एक विनंती करतो, काय, माझ्या राजानं या महाराष्ट्राचं रक्षण करत असताना कधी कोणाची पर्वा केली नाही. नाव ठेवणारे असतात पोरं. आता काय तेवढाच दांदा आहे. आता गळ्यात भगे रुमाल घेतले, तू घे, तू कमून आमच्या, तुला घ्यायचा नाही. सतार मामू आणि तिकडं झिंडायचं. तो एका पळाला का गंध नाही, तू का देवाला जायना, तू का हरिपाठाला बसना आणि दुसरे बसल्यावर त्यांना म्हणते हरे. तुला नाही का उर फाट शियांदा उरून बेरखंडीतून. नाही, काय केलंय माझ्या राजानं. चला शेवटचे 10 मिनिटं. अरे देशाच्या साठी परवान केली कुणाची, देशाच्या साठी परवान केली कुणाची. आठवण ठेवाता शिवरायाच्या गुणाची, आठवण ठेवाता शिवरायाच्या गुणाची, आठवण ठेवाता शिवरायाच्या गुणाचे, आठवण ठेवाता शिवरायाच्या गुणाचे. लढला जिद्दीने लढला तो शिवराणा, वैऱ्याला गावीला तंबीर बाणा, वैऱ्याला गावीला कबीर बाणा, वैराला गावीला कबीर बाणा. अरे नव्हती अपेक्षा त्याला फुकट मनाची, नव्हती अपेक्षा त्याला फुकट मनाची. आठवण ठेवाता शिवरायाच्या गुणाचे, आठवण ठेवाता शिवरायाच्या गुणाचे, आठवण ठेवाता शिवरायाच्या गुणाचे. थोर आपलं कर्तव्य जाणून परनारीला बहिणवा. अरे बोलवण केली सुभेदाराच्या सुनाची, आठवण ठेवाता शिवरायाच्या गुणाची. कधी फितुरी करू नका, कधी आपल्या स्वार्थासाठी आपला धर्म विकू नका, आपला देव विकू नका, आपला देश विकू नका. ज्याच्याबरोबर ज्याच्या रक्तात, ज्याच्याबरोबर निष्ठेनं काम केलं, काम त्याच्याबरोबर करत राहा. ही पत्रिका पाहिली का? मागचं बॅनर पत्रिका पाहिली का? काम जर निष्कलंक केलं तर त्याची पावती सुद्धा 100% कडक. आणि काम जर पांचट केलं तर लोक मातीत घालायला सुद्धा येत नाही. काम निष्कलंक करा. काय निष्कलंक आहे, काय निष्कलंक आहे. 8 दिवस बाबा मी जर कथाला गेलो, तुमची बहीण म्हणती घरी ना, तुला का गोळा उठला का तिकडं. आता हे उगा बाबा एकटा सांगतो, कमून बहीण त्यांची म्हणून. त्यांना बी कळायला पाहिजे त्यांची कितीची तरी. 10-12 दिवस झाले ना तू घरी नाही. मी इकडं पंक्चर, जॅकेटातलं पाकिट, ती एरी नाही जास्त तपासून बघत, पण आजचं पाकिट माझ्या बापानीच ठुलं नाही. ती म्हणती फक्त तिथं जाऊन उभा राहतो तू, पाकिट देतो मा भाव. आणि मी आरडालेलं विनोद संपला. 8 दिवस मी घरी नसेल, माझे मुलं फोन करतील, माझी बायको फोन करेल. पण इमानदारीनं सांगतो मावशी, गेल्या 2.5 वर्षापासून अविरत संघर्ष चालू आहे. त्याचं नाव जरांगे पाटील. तोंडापुरतं लगेच नाही, फक्त अंतःकरणात जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे. आणि परवा एकच सांगतो,
जेवढे तुम्ही भगवे रुमाल घालून आज माझ्यासमोर बसले ना, इमानदारीनं सांगतो रे, असं वाटतं मला, नाही मला उद्या कीर्तन 100% नाही, पण मला पर्सनल काय काम आहे बाबांना माहिती आहे. बाबांच्या सप्ताहातल्या कीर्तनाच्या दिवशी माझे स्वतःचे सक्के मामा वारले आणि त्यांचा दशक्रिया परवा आहे. इमानदारीनं सांगतो, या नागझरीत आलं ना मला 100% 2-2 दिवस जावाच वाटत नाही. कारण तुम्ही बाबावर जेवढं प्रेम करता एवढं पाहून मलाही वाटतं 1-2 दिवस तुमच्या गावात मुक्कामाल राहा. एवढंच प्रेम ठेवा. आपल्या छत्रपती शिवरायांचे विचार, आपल्या मायबापाची सेवा करा. म्हातारे असू द्या, लंगडे लुडे खुळे आंधळे पांगडे कसे असू द्या, आपल्या मायबापाची सेवा करा. आपल्या बहिणीला इज्जत द्या. व्यसनापासून सावध राहा. झाडे लावा, झाडे जगवा. आणि पोरांनो, गावात कधी भांडणं करू नका, कधीच करू नका. ह्यो खालच्या वाड्यातला, तो वरच्या वाड्यातला, ह्यो ह्या भावकीतला, तो त्या भावकीतला, ह्यो आमक्या जातीचा आणि तो तमक्या जातीचा. माझ्या राजानं 18 पगड जात ज्या एका जागेवर आणून बांधली त्या जातीचं नाव फक्त 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 आणि फक्त हिंदू. आणि होय, हिंदूच. आता बारकाल्या पोरी आहेत. पोरी हो, उद्याच्याला शनिवार आहे ना, उद्या शनिवार, उद्या पेपर आहे इंग्रजीचा 10वीचा. उद्याच्याला तुमच्या शिक्षकांना काम आहेत. रविवारी शाळेतल्या शिक्षकाला तुम्ही फोन करा. पोरांनो, आपलं सगळं प्रतिष्ठान शाळेतल्या शिक्षकाकडे जा. एखाद्या शिक्षकाचा नंबर असेल तर नंबर घ्या आणि गावातल्या अख्ख्या लाडक्या बहिणी आणि अख्खे लाडके लेकरं, लहान लहान मुलं, लहान लहान मुली बीडला न्या. आणि काहीच करू नका, पण एकदा माझ्या शंभूराजाचा छावा चित्रपट दाखवल्याशिवाय मी रडलो. मी जालन्याला 20 पासून माझी कथा बदनापूरला चालू होती. बाबांना माहीत होतं. मी 20 तारखेचं दुपारचं कीर्तन कॅन्सल केलं, दिवसा कथा केली आणि 6 वाजून 10चा शो मी नीलमला माझ्या गुरुदेवांच्या साक्षीनं पाहिला. नाही मारे, छावा पाहिल्याशिवाय कळत नाही काय हिंदुत्व रे. 41 दिवस ज्या नालायक आणि निशाचर औरंगजेबानं माझ्या शंभूराजांना हाल हाल करून मारलं, जीभ सुद्धा तोडून घेतली, पण मरेपर्यंत मी हिंदूच आहे, हिंदूच होतो आणि हिंदूच राहील. जर तुम्ही छावा पाहिला तर तुमचं रक्त पुन्हा डबल हिंदुत्वानं उसळल्याशिवाय राहणार नाही. एवढी प्रार्थना करतो. मी पुन्हा येईल, पण 15 जुलै 2025ला. तोपर्यंत भांडणं करू नका, प्रेमाने राहा आणि हसत हसत. वेळ मिळाला चकलम बेवून येतोय बेलेश्वरला, चाललो कीर्तनाला चौसाळ्याला, येतोय बाबांना भेटायला, आलोय बेलखंडीला, चाललो बाबांना भेटायला. मी भेटेल यात तिळमात्र संशय नाही. पण जेवढा वेळ आयुष्यातला मिळाला तेवढा बेलेश्वरला जा आणि माझ्या बाबांना भेटा. एवढीच संकल्पना आणि सदिच्छा तुमच्या समोर ठेवतो. खूप भव्य दिव्य शिवजयंतीचा कार्यक्रम त्या ठिकाणी केला. झालेली सेवा माझ्या राजाच्या चरणी अर्पण. धर्माचे पालन करणे पाखांड खंडन, याची आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम विठोबा.